हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कुठे गायब झालेला? मी टाकलं होतं ना ताई, स्टेटसला पण टाकलेलं नाही, आणि मी ग्रुपला. काय केलेलं, एक काय आहे माहितीये, हा. माझ्या स्वतःचे कॉलेजचे इतके नाही नाही, जवळजवळ पण मग मी ना कसं आहे, दीड स्टेटसला हजार पण व्हॉट्सअप टाकलेलं आहे. होतं. स्टेटसला पण टाकलेलं होतं हा. की मी आश्रमात चाललेली आहे दादाश्रींच्या असं. हो का? ते त्यांचं तुम्ही एक युट्यूब पाठवलेली बघा, ते ते काय अं, दादाश्रींच्या, म्हणजे ते यंग होते बघा, साधारण हा हा, 45 बरोबर वर्षाचे ते. बरोबर बरोबर बरोबर. मग ते म्हणजे ते तुम्हाला त्यांचं. कधी टाकलं होतं मी? नाही नाही, तुम्ही स्टेटसला लावलेलं ना काल का काहीतरी. हा, बरोबर बरोबर, तेच तेच मग तेच. तिथं कुठं जाऊन येत होता का तिथं हे करत तिथेच होती होता? ना 7 दिवस ताई मी. अरे वा, म्हणजे कशासाठी? हाऊ टू रिमेन हॅपी का काय? असंच म्हणजे हॅपी आहे, ते चित्तशुद्धी आहे. बर. हां. आणि आपण म्हणजे दुसऱ्याला पण ते रिलॅक्स करू शकतो. त्यांच्या भावना, त्यांच्या इच्छा कशा पूर्ण होऊ शकतील. म्हणजे आता स्वामींकडनं आपल्याला कितीतरी सेवा करतात आपले सेवेकरी. मग तरी त्यांना येत नाही. मग ह्यांच्या थ्रू आपण, ह्यांचं डिव्हाइन लाईट आहे. त्यांचं ते डिव्हाइन लाईटला सांगितलं आपण, की स्वामींना सांगा, की माझं हे लवकर लवकर होऊ दे. तर असं पटकन कामं होतात असं. बऱ्याच गोष्टी आहेत अशा आर यू त्यांच्या. सॅटिस्फाईड? मी तर काही मागितलं नाहीये त्यांच्याकडे. नाही पण ताई, पण खरं सांगू. फॉरेनचे इतके लोक ना ताई, म्हणजे तिथे इंडियन कमी होते. आणि हम्म. आता माझ्या रूम मध्येच मॉरिशसच्या होत्या, बहिणीच्या रूम मध्ये होते काही, अमेरिकेचे सर्जन डॉक्टर होते बरेच. आणि हे हम्म. स्वतः सर्जन डॉक्टर आहेत. म्हणजे हे पण. काहीतरी पर्पज असल्याशिवाय यू हॅव गॉन देअर. हां, बरं. पर्पज नाही, होता. फार ताकद आहे ताई. इतकं म्हणजे ते चित्तशुद्धीचं, म्हणजे आता ह्यावेळेला आम्ही म्हणजे 100 एक लोकं होतो फक्त. त्यात हम्म. तर निम्मे कुठे फॉरेनचेच आहे होते. ते? कर्जतला. आणि तिथं तुम्ही स्वतः म्हणजे राहायची तयारी वगैरे पण आहे सगळं? मग ताई एकदम लक्झरी सोय आहे तिथे. होय काय? आणि किती त्यांची फीज वगैरे? ताई हे फक्त ना शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतं. 7 दिवस 7 साधना असं हम्म. आहे ते. त्यांचं तर याचं नावच आहे. 7 दिन 7 साधना असं. आणि फी 57,000 होती. तुम्ही केलं. म्हणजे आर यू सॅटिस्फाईड ना? मग हो, ते हो. मग काय हरकत नाही. आम्ही तर सगळे भावंडच होतो तिथे. अरे क्या बात आहे. त्या म्हणजे हे निमित्तानं भावानेच केलं तुमचं. होतं आमचं सगळं. हां, हां. मी म्हटलं एवढे पैसे-बिसे नाही बाबा, मी हे करू नाही, शकत नाही. नाही. काय आहे, कसं आहे, हां. तर ताई कसं आहे माहिती आहे? हं. बरं, मग कसं आहे ते, आता ते महाराजांचं हे करायला ना, हां. त्यातले जरा वेळ म्हणजे वेळ लागेल. तर हं. ते की सॅटर्डे, संडे मी शेअर करते. बरं, बरं, बरं. कारण कारण कसं आहे, त्याच्यातले ते पाठीमागचं वगैरे थोडंसं सांगावं लागेल. हो, 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 हो. आणि मग मला तिथं काय अनुभव आला ते पण सांगायला लागेल. चालेल, मग तुम्ही शिवाजी. सॅटर्डे संडेला करा. हां? हां. आणि कसं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेंबे महाराजांचं मी सांगितलं ना तुम्हाला, हो, हो, हो. मग तर ताई ते. हे टेंबे महाराज झालं, स्वामी समर्थ झाले, ह्या अशा विभूती आहेत ना, हे हं. स्वतः स्वामी समर्थांचं वगैरे करतात ना ताई. हं. आणि हां. ताई कसं झालं, टेंबे महाराजांच्या इथं काय झालं माहिती आहे? हं, मी तुम्हाला त्याचा फोटो पण पाठवेल. कुत्रा हं. त्यातनं बाहेर पडला ना, मी गेली 1 तास माझ्याजवळ कुत्रा माझ्या सोबत होता तो. ओह! आणि इट वॉज म्हणजे तो किती हे केलं तरी जात नव्हता. शेवटी त्याला खायला घातलं, हे केल्यावर मग तो म्हणजे तरी सुद्धा खात नव्हता. जवळ-जवळ 2 तास तो माझ्याबरोबर फिरत होता. त्याचे बापरे! फोटोग्राफ्स वगैरे पण घेतलेले आहेत मी. तो मी अच्छा, शेअर अच्छा, अच्छा. करेन हो, तुम्हाला नक्की, नंतर. नक्की. तर ताई, चालेल. आजचा जो परत हं. करू का? का आताच करू? करा, करा. आपण काय ते व्यवस्थितच बोललेलं, काय असं घरगुती नाही, गप्पा नाही. नाही. कसं होतंय, कारण काय-काय वेळी सेवेकऱ्या तुम्ही ताई गायब झालेलं, म्हटलं काय झालं? हे नाही, झालं का सगळ्या काय? सेवेकऱ्यांना माहीत होतं ताई. हो का? आणि हां, हां. कसं झालं, मी WhatsApp ताई, तर मी शेअर करते. तर बरं, बरं. आजचा जो अनुभव आहे, हां. तर म्हणजे हटके आहे जरा. अच्छा, अच्छा. तर हां. कसं गुरु क्वेस्ट हे आहे. तर सर्व सेवेकऱ्यांना सर्वात पहिला मी नमस्कार करते. हां. आणि मला तुम्ही फार भरभरून प्रेम दिला हो. हां, एवढं हां. प्रेम
प्रेम देत जाऊ नका मला, कारण तुम्ही जर मला प्रेम दिलं तर मी पॉझेसिव्ह होईल. नाही मग होणार. डिमांड असं होत होईल. नाही. नाही होणार. आणि तुम्ही जर प्रेम दिलं तर आणि मी करेन. आणि इतक्या सुंदर सुंदर ते कॉमेंट्स लिहितात बाई. हो, मला हो. ते बघितल्यावर मी सगळं पहिल्यांदा हे काय मी सगळ्या कॉमेंट्स वाचते आणि ते स्वामींना अर्पण करून देते. अरे वाह! मला खूपच स्वतःचं छान. काही नको आहे. अगदी हे बरोबर आहे. अगदी. सेवेकरांना सांगू इच्छिता. आणि बरं. तुम्ही इतक्या सुंदर कॉमेंट्स लिहिता, की परत जर तुम्ही कॉमेंट नाही दिलं तर मग हे होईल काय म्हणतात, मला हां, त्याची सवय लागून जाईल. तर हां, प्लीज ठीक आहे. तर हां. यातला थोडंसं भाग आपण तर आजच्या माझ्या हृदयाच्या पेटाऱ्यातून तुम्हाला एक कार्यक्रम म्हणजे अनुभव घेऊन आले. तो हां, एक ट्विस्ट म्हणून. हां. तर हा जो कार्यक्रम आहे, तर हा साधारण 2 याच्यामध्ये आहे. तर अ, अ, हे 2012 आणि 13 मध्ये. हं. तर आमच्या पॉलिटेक्निकमध्ये आमच्या प्राचार्य होत्या मॅडम म्हणून. अच्छा. त्या हां. देशपांडे मॅडम म्हणून होत्या. हां, तर हां. त्या स्वतः पी-एच-डी झालेल्या होत्या. आणि मग त्यांनी काय विचार केला, हां. की बरं दरवेळी काय करतो, की स्वतः टीचरचं जज करतात. म्हणजे स्वतः टीचर एखादा विषय शिकवायला सांगतात त्यांना. अच्छा. हां. आणि मग ते स्वतः बाकीचे सगळे टीचर बसलेले असतात. हां, हां. म्हणजे सिव्हिल मधलं तर सेवेकरांना सांगू इच्छिते, की हां, आमचं हे जे आहे इंजिनिअरिंग फील्ड मधलं आहे. तर हां. त्याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर म्हणजे असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटेशन असे ब्रँचेस आहेत ना. हां, हां, मग हां, ते हां. या गुरु क्विस्ट त्याचा ऑल महाराष्ट्र लेवलवर हा कार्यक्रम घेतला गेलेला होता. आणि अच्छा. त्या गुरु क्वेस्ट मध्ये कसं होतं, ते जे पार्टिसिपेशन घ्यायचे असेल त्याला काहीतरी ₹200 वगैरे फी होते. तर बरं, बरं. ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांनी भाग हां, घ्यायचा. हां, आणि हां. तुमच्या विषयाचा आता म्हणजे तो सिव्हिलचा वेगळा, मेकॅनिकलचा वेगळा, इलेक्ट्रॉनिक्सचा वेगळा, हां, कॉम्प्युटरचा. हां, हां. तर आणि जजमेंट करायला टीचर्स नव्हते. अच्छा. आमच्या कॉलेजमधली मुलं बरं. आणि हां, हां. बाहेरच्या 4 कॉलेजमधली मुलं आलेली होती. प्रत्येक कॉलेजेस मधले जे हुशार आहेत ते 4-5 अशी आलेली अच्छा. होती. हां, 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 आणि हां. ते टीचरला सांगायचे तुम्ही रिप्रेझेंट करा. एक 15-20 एक अर्ध्या तासाचं लेक्चर घ्यायचं. हां, हां. मग त्यांना ते जज मुलं करणार. म्हणजे मुलं तो टीचर कसा शिकवतोय वगैरे ते बघणार. ओह! आणि त्यानुसार ते मार्क देणार त्याला. अच्छा. हां, हां. हां, मग हे सगळं हा नवीन हा जो कन्सेप्ट होता हा नवीन होता. बरोबर. हां, हां. मग ते सगळे हे झाल्यावर मग मला खूप आवडली ती कन्सेप्ट. मी हां, हां. म्हटलं या या याच्यावर हां, या कॉम्पिटिशन मध्ये मी भाग घेणार. कारण कसं आहे आपल्याला अशा कॉम्पिटिशन मी सेवेकरांना सांगू इच्छिते, की हां, प्रत्येक जसं जीवनाच्या आपण कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतो, हां. तसं प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये आपण भाग घेतलं पाहिजे. अगदी आणि बरोबर. त्याच्यामध्ये पळून जाता कामा नये. म्हणजे आपल्याला काय आपले पॉझिटिव्ह म्हणजे तुमचे होकारार्थी आणि नकारार्थी जे पॉइंट्स आहेत तुम्हाला कळतं. बरोबर. आणि तुमच्यातले स्किल्स म्हणजे गुणधर्म असतात. हां, हां, हां. ते तुम्हाला कळतात ना. बरोबर, बरोबर. मग अशा वेळी मी विचार केला की मला घ्यायचंय म्हणून. हां, हां. आणि तर ताई मी काय केला, मी विचार केला इलेक्ट्रॉनिक्स आता माझ्यापेक्षाही पुढे शिकवणाऱ्या खूप टीचर्स वगैरे होत्या चांगल्या. बरोबर. आमच्या डिपार्टमेंट म्हणजे मी त्यावेळी मिरजला कार्यरत होते. अच्छा. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरज. हां, हां, हां. आणि तिथं मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स हा विषय शिकवत होता. म्हणजे निम्म इलेक्ट्रॉनिक्स आणि हॉस्पिटलला वगैरे इलेक्ट्रॉनिक जे ईसीजी, ईएमजी वगैरे जे लागतं ना, हां, हां, हां. त्याचा अभ्यास शिकवत होते मी. अच्छा. मग हां. मग ते ताई काय झालं, त्यानंतर मग मी विचार केला, की मला घ्यायचंय आणि मी सगळा भाग घेतला. मी सिव्हिलमध्ये गेले, तिथं पैसे भरले. मेकॅनिकलमध्ये गेले, तिथं पैसे गेले. कॉम्प्युटरला म्हणजे सगळ्या 5 ठिकाणी तो 5 याच्यामध्ये 5 क्लासेसमध्ये तो विभागला होता. सगळ्यामध्ये मी भाग घ्यायचं मी ठरवलं. अच्छा, अच्छा. आणि हां. तसे पैसे कारण मला स्वतःला जज करायचं होतं, बाबा मला नॉलेज किती आहे. बरोबर, आणि बरोबर. त्याच्यानुसार मी माझ्या
कसं होतं तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छिते सेवेकरांनो, की ज्यावेळी आपण हे करतो असं रिप्रेझेंटेशन देतो एखाद्या याच्यावर वगैरे, हां, भाषण वगैरे, तर स्क्रीनवर आपण मोठा पडदा असतो आणि त्या पडद्यावर प्रोजेक्टरद्वारे आपले पॉइंट्स मांडलेले असतात. अगदी बरोबर. आणि आपण त्याद्वारे आपण काय करतो, आपण आपलं म्हणणं म्हणजे आपण मुद्दे सुद्धा आपण विषय त्याचं भाषण मांडू देत शकतो. असतो. हो, हो. आणि काय-काय वेळा त्याच्या संबंधित आपण व्हिडिओ दाखवतो किंवा आपली फोटोज वगैरे सगळं दाखवत असतो. हां, हां, हे हां. सगळ्यांना मग थोडंसं मी सांगितलं. मग तसं मी लॅपटॉपमध्ये वगैरे पेन ड्राईव्हमध्ये मी माझी तयारी केली, की बाबा मला द्यायचं इलेक्ट्रॉनिक्स मधला एक विषय घेतला मी. हां, हां. इलेक्ट्रॉनिक्स मी शिकवते ना, त्यामधला एखादा विषय तयार केला चांगला. हां, हां, हां. आणि मी त्या दिवशी हे केलं. मग सिव्हिलमध्ये म्हणजे 5 ठिकाणी मी फॉर्म भरलेला. सिव्हिलमध्ये, हां, हां. मेकॅनिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, सायन्समध्ये आणि कॉम्प्युटरमध्ये. हां, हां, हां. मग तिथं भरलेला होता आणि काय केलेलं मग बाकी सगळ्यांचं आमच्या माझ्यापेक्षा चांगले शिकवणाऱ्या मॉडर्न मॅडम्स वगैरे होत्या सगळ्या. हां, हां, हां. आणि मग त्या काय झालं तर त्या म्हणजे मला त्यांनी दिलं म्हणजे साधारण 4-5 एंट्री झाल्या त्यांनी मला सांगितलं, "मॅडम या म्हणून आता तुम्ही लेक्चर घ्या." हां, हां. आणि काय झालेलं काय माहित नाही मला. तर माझ्या लॅपटॉपमध्ये हां. एकदम व्हायरसच घुसला अरे, आणि पेन अरे, अरे! ड्राईव्ह आणि पेन ड्राईव्हमध्ये मी ओपन करायला लागले, माझी पीपीटीच ओपन होईना. अरे, अरे, अरे! हां, मग कुठलं काय सगळा सगळा बोंबपसारा झाला. सगळा काय म्हणतात बोभाटच झाला ना. अरे, मग ते अरे! पेन ड्राईव्हमध्ये ऐनवेळी बघितलं तर व्हायरस दाखवायला लागलं ते. मग बापरे! माझ्या लॅपटॉप पण चालू होईना. आई. त्यामध्ये व्हायरस घुसल्यामुळे. हां, हां. आणि मग सिव्हिलला पण गेले तिथं पण सेम आता आपण सगळं एक आपण रिप्रेझेंटेशन करून आणतो बरोबर, पीपीटीवर आणि मग सगळीकडे आपण ते लेक्चर द्यायचे ना बरोबर. त्याच्यावर आणि मी सगळीकडे बघितलं तर कुठेही माझी पीपीटी ओपन झाली नाही आणि हां. सगळा बट्ट्या बोळ झाला. अरे! शेवटी काय झालं मग माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी एवढं छान रिप्रेझेंटेशन केलेलं वगैरे होतं अय्या! आणि त्याच्यामध्ये काहीच नाही, पीपीटीच ओपन झाली नाही. मग मग? तेवढा की मुलं होती ती म्हणाली, "मॅडम आता खाली या." आता प्रयत्न तर काय नुसतं हातानं तर नुसतं चॉक आणि डस्टरनं तर मी किती शिकवू शकणार आहे ना. नाही होत. बरोबर आहे. मग हं. ते बरोबर आहे. मग ते शेवटी काय झालं, मग हं. शेवटी मी हे झाले, "मॅडम, पाटील मॅडम या खाली." असे पोरं ओरडायला लागले. हां, आता हां, काय हां. बेटर वे यू ट्राय फॉर नेक्स्ट हे म्हणून. हां, आणि हां. माझ्या त्यावेळी काय झालेलं, हां. की माझ्या डिपार्टमेंटमधल्या आणि सेवेकरांना मी सांगू इच्छिते, की माझं थोडंसं मुलांना शिकवताना मी सेल्फ डेव्हलपमेंटचे 4 गोष्टी त्यांना सांगत असते, की तुम्ही असं करा, इकडं हां. जावा, ते करा. पण आजकालच्या मुलांना ते नको असतं. त्यांना बरोबर आहे. शॉर्टकट हवं असतं. मग बरोबर. त्याच्या वेळी माझ्या अगेन्स्ट तक्रारी पण झाल्या. मॅडम सांगतात, हे करतात, अभ्यासाचं. मी म्हटलं हं. सर्वांगीण विकास करणं हे टीचरचं कर्तव्य आहे. बरोबर, आणि बरोबर. मी स्टुडंटला मी नुसता अभ्यास आहे की अभ्यास उद्या तो दुसऱ्या आता ठीक आहे आई-वडिलांच्या प्रोटेक्शन खाली आहे. उद्या दुनियेत गेल्यावर त्याला दुनियेचं नॉलेज काय कोण देणार आहे? मी म्हटलं त्याला बरं. 4 गोष्टी सांगितल्या तर त्याला स्किल्स वाढतील ना त्याचे. अगदी, अगदी. कसं छान मग बोलताय. हां, मग त्यावेळी माझी थोडीशी बहस व्हायची. म्हटलं तुम्हाला काय करायचं असेल ते करा. मुलांनाही सांगितलं मी. मी माझं कर्तव्य आणि ताई गेली 26 वर्ष मी ते करत आलेले आहे. आणि आणि खरा शिक्षक तोच असतो, की शिक्षणाबरोबर तो जगण्याचं पण शिक्षण देतो. हां, जगण्याचं नुसतं पुस्तकी नॉलेजनं तुम्हाला महिन्याला पैसे मिळतील, पण आयुष्यात कसं जगायचं, हो. ते मग माणसांना आलं पाहिजे ना त्या मुलांना. बरोबर. आज ठीक आहे मुलगा डिप्लोमाला आहे, डिग्रीला आहे. उद्या तो सगळ्या जगामध्ये जाईल ना. बरोबर आहे. त्याच्या वेळी आपण सांगितलेले 4 शब्द त्याला उद्या उपयोगी पडणार आहेत ना. अगदी, अगदी. मग सेवेकरांनो मी तुम्हाला असं सांगते, तुम्हाला हे मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना
अ, 4 चांगले पॉझिटिव्ह विचार द्या. त्यांना आवडो अथवा न वाटो. आवडो बरोबर. पण त्यांच्या डोक्यावर हॅमरिंग करा. कारण ते त्यांना आत्ता आवडणार नाही, पण एक थोड्या दिवसानं त्यांना ज्यावेळी त्यातली सत्यता कळेल, बरोबर. तर ते आपसूकने ते स्वतःहून तुमच्याकडे येतील. बरोबर. अगदी, अगदी. मग असं काही झाल्यावर काय झालं, हां, मग मला म्हणजे मलाच कुठं सिव्हिल नाही मेकॅनिकल सगळीकडेच माझा बोजवारा उडला. हां, हां, आणि मला काय पीपीटीच ओपन झाली नाही. आणि हां, मग मी आले आणि मी म्हणजे बट्ट्याबोळच झाला. हां, खाली मी ताई त्याची सर्टिफिकेट पण तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवले. हां, ज्यावेळी हां, तुम्ही शेअर कराल, हां, हां, त्यावेळी ती सर्टिफिकेट आणि त्याच्यावर बघा मी मात कशी केली ताई. हां, हां, तर मग मी घरी आले म्हणजे खूपच मूड ऑफ झालेला वगैरे होते मी. हां, हां, हां. आणि मग माझे वडील वगैरे होते, माझे पती होते. ते म्हणले, "तुला माहित आहे ना, तू चांगले शिकवतेस. बरोबर. बेटर वे पुढच्या वर्षी ते हे कर. आता बरोबर. लगेच तू कशाला मूड ऑफ होतेस ना?" बरोबर. आणि अगदी. आमच्या डिपार्टमेंटच्या तर त्यावेळी महाराष्ट्रातनं 3 नंबर काढलेले होते. अच्छा. एक हां, होते ते ठाणा पॉलिटेक्निकचे सर, दुसरे आमच्या हां, कॉलेजमधल्या मॅडम होत्या आणि अजून तिसरा एका हां. आलेल्या म्हणजे माझा नंबर कुठेही नव्हता त्याच्यामध्ये. ओह! हां, मग मी विचारते माझ्या मनाला गोष्ट लागली ना. हां, तर हां. काय मग मी असा विचार केला ठीक आहे एक्सेप्ट म्हणजे काय अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ना. अगदी, अगदी, मग अगदी. तुम्हाला ताई हा जो आहे हा कार्यक्रम 7 जानेवारी 2012 भरलेला होता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. अच्छा, अच्छा. हां. मग ते हे झालं जवळ रिस्पॉन्स खूप आलेला जवळजवळ 2,000 लोक आलेली होती सगळ्या कॉलेजेस मधली वगैरे. ओह! सगळे कॉलेजेस होतं इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे सगळे इव्हन मॉलखेल मधले पण लोक आलेले होते. संपूर्ण बापरे! महाराष्ट्रातून लोक आलेली ताई वाह! जत्रेसारखी लोक होती. वाह! आणि तर नंतर मी हे मनामध्ये खंत होती की आपल्याला संधी मिळूनही शेवटी आपण अवलंबून राहिलो कशावर याच्यावर यंत्रावर. आणि हां, शेवटी त्या यंत्रानं आपल्याला साथ दिली नाही तर आपण काय करणार? अगदी. मग मी हळूहळू हं, ताई मग मी विचार केला की पुढच्या वर्षी ठीक आहे. त्या मॅडम आता हा कार्यक्रम पुढच्या वर्षी भरणारच आहे. मग बरोबर. साधारण दुसऱ्या 2013ला तिथं डेट दिली 13 फेब्रुवारी 2013 म्हणून. मग अच्छा. साधारण जानेवारीमध्ये मी विचार काय केला, ठीक आहे आता त्यांनी सांगितलं की मॅडमने की हा असा असा परत एकदा कार्यक्रम होणार आहे म्हणून. हां, तर हां, मी हां. विचार केला की मी आता इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय टेक्निकल विषय असतात. अगदी बरोबर. हो. म्हणजे त्याच्याऐवजी मी मॅनेजमेंट म्हणजे टेक्निकल म्हणजे काय तुम्ही एखादी गोष्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं कुठलं टेक्नॉलॉजी म्हणजे मराठीमध्ये टेक्नॉलॉजीला काय म्हणतात? मला टेक्नॉलॉजी साधारण सगळेजण ठीक वापरतात. आहे टेक्नॉलॉजी तुम्ही कुठलं ते टेक्नॉलॉजी वापरली आहे. पण ते तंत्र. कशा प्रकारे कुठलं केलं हे तंत्र? मॅनेजमेंट सांगतं ना. तंत्र कुठलं हां, वापरतात? तंत्र हे केलेलं आहे. पण ते कसं केलं हे म्हणजे मॅनेजमेंट सांगतं ना, ते कशा प्रकारे केलेलं आहे. बरोबर, बरोबर. मग हं. ते मी विचार केला, की मॅनेजमेंटला आपण 3rd इयरला मॅनेजमेंट नावाचा सब्जेक्ट होता. हां, मी हां, विचार केला, की मी मॅनेजमेंटमध्ये हां. अ, हे भाग घेणार आणि अच्छा. त्याला मोटिव्ह करण्यासाठी मी सिव्हिल परत एकदा 5ही म्हणजे ब्रांचेस मधून मी हे करणार. हं, हं, हं. भाग घेणार म्हटलं. हां, आणि हां. ताई मी तिथं आमच्या कॉलेजच्या तिथं एक इंटरनेटवाला होता त्याच्यामधून जवळजवळ 15 दिवस बसून मस्त पीपीटीज बनवून घेतल्या. अरे वाह! त्याला असं कर, तसं कर, ते कर, ते कर म्हणजे टेक्निकल मधून मी ठरवले सगळेच जण देतात. पण मी बरोबर. वेगळ्या पद्धतीने मॅनेज आणि सर्व सेवेकरांना सांगू इच्छिते, की मॅनेजमेंट असा विषय आहे, की तो सगळ्यांना कॉमन आहे. म्हणजे सगळ्यामध्ये तो समावेश आहे. बरोबर, बरोबर. सिव्हिलला सुद्धा मॅनेजमेंट आहे, मेकॅनिकलला आहे, हां. इलेक्ट्रॉनिक्सला आहे, सगळ्यालाच आहे. बरोबर. हां. मग ते हे केल्यावर मग साधारण पीपीटी तयार केले मी आणि हं. तो दिवस उजाडला मी आणि अच्छा. नेहमीप्रमाणे मी सगळ्या याच्यावर भाग घेतला म्हणजे भरले त्यांची फीज काय असेल ते.
हा 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 तर मग मग त्याच्या आधी मी काय केलं, तुम्हाला माहित आहे मी ते दत्ताचं हे पण आमच्या तिथं दत्ताचं मंदिर आहे ना सांगलीला. हा हा मग तिथं तिथं जाऊन बसले हम्म आणि तिथं दत्तात्रयाला मी म्हंटल की बाबा मागच्या वेळी मला अपयश आलेलं आहे ठीक आहे, हा पण यावेळी माझ्या पद्धतीनं मी 100% दिलेला आहे हा 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 आणि बाकीचं तू बघून घे म्हणून हा दत्तात्रयांच्या तिथं मी सकाळी पूजा केली हा आणि त्यांना म्हटलं की बघून घ्या तुम्ही. हा कारण मनामध्ये एक धाकधूक होती ना, टेन्शन वगैरे होतं ना बरोबर एखाद्या बरोबर. याच्यामध्ये. मग दत्तात्रयांना सांगितल्यावर मग जरा कॉन्फिडन्स वगैरे आला. अरे वा. मग आता तुम्ही ज्यावेळी याच्यावर स्क्रीनवर दाखवता की तुम्ही हे लेक्चर देता, त्याच्याबरोबर लॅपटॉप दाखवायला तर कोणतरी पाहिजे ना तुम्हाला. अगदी मग अगदी. माझा एक 3rd इयरचा स्टुडंट होता, हा त्याला मी घेतलं हा आणि पहिल्यांदा मी हे केलं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नाही, पहिला मी गेले मेकॅनिकल कडं. हा हा मग तिथं मॅनेजमेंट कडून तर मला सगळे जण बघितल्यावर हसायला लागले, मॅडम आता तरी पीपीटी व्यवस्थित केले, तुमचं ओपन होणार ना, ते तर मागच्या वेळेसारखं होणारच नाही. मग त्यांना मी हसून म्हटलं की मला माझा मूड हे करायचं नाही नाही, यावेळी म्हटलं दुप्पट तयारीनिशी आले आहे मी. आणि मग स्टेजवर चढल्यावर हे गुरु दत्तात्रय महाराज की जय असं म्हणून मी सुरू केलं हा. आणि त्यावेळी लॅपटॉप माझा व्यवस्थित चालला अच्छा. आणि स्क्रीन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. मग जवळजवळ अर्धा तास मी लेक्चर देत होते. वा. मग इतकी छान आली मुलं, अगदी मंत्रमुग्ध. आणि मी पहिल्यांदाच क्लिअर केलं की बाबा मी इथं अपेक्षेनं आलेले नाही, ट्रॉफी किंवा नंबराच्या अपेक्षेनं आलेलं नाहीये. अरे वा. सगळेजण टेक्नॉलॉजी विषय घेतात, पण मी मॅनेजमेंटला प्रमोट करण्यासाठी आलेले आहे. अरे वा. हा असं केल्यावर एक युनिक आहे म्हटलं. हा आणि मला तुमच्यासारखी चांगली ऑडियन्स मिळाली आहे हा आणि मी असं हे करणार आहे म्हटलं. आता मी सोडणार नाही म्हटलं. मी तुम्हाला माझं लेक्चर ऐकल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. मग सगळे ऐकायला लागले, मुलंही मंत्रमुग्ध होऊन ऐकायला लागली. वा. आणि ताई पहिल्यांदा मी मेकॅनिकलला दिलं, हा नंतर सिव्हिलला दिलं, हम्म. नंतर हे कॉम्प्युटरला दिलं, वा. नंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि म्हणजे सायन्स, असं 5 ठिकाणी मी लेक्चर दिलं. हा 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 आणि नंतर सगळं झाल्यावर मी विचार केला की झालंय, माझं काम संपलेलं आहे आता. हा हा मग ते सगळेजण बरं सगळेजण बसतात ना नंबर काढायच्या वेळे की बरोबर. मुलांनी जजमेंट, सिव्हिलच्या मुलांनी मला जजमेंट केलं, मेकॅनिकल मधल्या मुलांनी जजमेंट केलं, वा. इलेक्ट्रॉनिक्स मधल्या. मग ते सगळे मग टीचर्सनी घेतलं आणि त्यांनी मला बोलवलं. हम्म. तर ते बोलवल्यावर मला मग प्राचार्यांनी बोलवलं. ते म्हणाले, मॅडम तुम्ही 5ही याच्यामधून हे घेतलेलं आहे, भाग घेतलाय, तुमचं म्हणजे तुमच्या मनामध्ये काय आहे? हा 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 तर मी म्हटलं मला प्रमोट करायचं आहे हा आणि मागच्या वेळी मला जे अपयश मिळालं आहे हा हा ते मला हे करायचंय, म्हणजे मला स्वतःला जज करायचंय, मला कितपत चांगलं शिकवता येतं वगैरे. हा 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 मग सगळ्या तिथं असलेल्या टीचर्सनी, जवळजवळ 20 टीचर्स होते, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या अय्या. आणि म्हटले कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. मी इलेक्ट्रॉनिक्स मधून आहे, हा. तर सिव्हिल मधून माझा 3रा नंबर आलेला होता बाप ऑल ओव्हर रे. महाराष्ट्र. बाप रे, कमाल कमाल. हा ताई. आणि ताई मी प्रूफ साठी तिथं तुम्हाला सर्टिफिकेट पण पाठवलंय. हा, ते नको टाकू तिथं ना याच्यावर. टाका की. चालेल ना. हा हा हा. दोन्ही सर्टिफिकेट टाकून द्या ताई. अरे वा. पहिल्या वेळी जे मी घेतलं, हा माझं जे हे केलेलं आहे त्यावेळी मला पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट मिळालं फक्त. ओ. आणि आता दुसऱ्या वेळी मी हे केलं तर त्याच्या वेळी ऑल महाराष्ट्रामध्ये मला 3रा नंबर आला वा. काय मॅनेजमेंट पाहिजे, मध्ये. काय पाहिजे. केवढी आणि कृपा आहे ताई ताई. सगळ्यांनी आणि ताई कसं आहे माहितीये, हा त्यांनी मला मेकॅनिकलचा नंबर काढला, त्यामध्ये पण माझा होता म्हणजे जवळजवळ
जिथं मी घेतलेला होता 5ही ब्रँचेस मध्ये माझा नंबर आलेला होता. तर हा प्राचार्य म्हणाले मी मॅडम तुम्हाला एकच नंबर देणार आहे. मी हा काय 1760 नंबर ठीक आहे म्हटलं ते द्यायचे असेल तर द्या हम्म. आणि नाही द्यायचे असेल तर सर्टिफिकेट दिलं तरी फार आहे झालं मला म्हटले. किती आणि छान. आणि ताई मला त्याच्यामधून मॅडमच्या हस्ते मला सर्टिफिकेट मिळालं अरे वा. आणि 5,000 रुपये मिळाले प्राइज म्हणून. बापरे बघा. आणि मेन म्हणजे हे 2013 साली आणि मेन म्हणजे कसं आहे मला स्वतः कॉन्फिडन्स आला की महाराष्ट्रामध्ये मी इतके इंजिनिअरिंग म्हणजे हंड्रेड्स ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्याच्यामध्ये मी तिसरी नंबरनं आले ना शिकवताना आणि बरं. जज केलं मला कोणी मुलांनीच ना हो. ना टीचर्सनी नाही जज केलं. अगदी हा बरोबर. समाधान मला म्हणजे खूप अंतरात्म्यामध्ये मला खूप समाधान पडलं. आनंदाचा तो क्षण आणि होता ताई. शिक्षकाचं हेच याच्यातच खरं समाधान असतं हा शिक्षकाला. ताई आणि मेन म्हणजे माझे वडील, माझे पती दोघांनाही खूप आनंद झाला त्यावेळी. ते किती मला छान. म्हणाले तू जे इतके वर्ष करतेस त्याचं सार्थक झालं वगैरे. अगदी तर अगदी. सेवेकरांना मी सांगू इच्छिते आणि मग आल्यावर मला सर्टिफिकेट वगैरे मिळालं. मग ते पहिल्यांदा मी सांगलीला मी दत्तात्रयाचं मंदिर होतं तिथं आमच्या घरात गेले आणि दत्तात्रयाच्या पायावर ठेवलं मी. म्हटलं हे आ, बघ तुमच्यामुळेच मला मिळालं म्हटलं किती छान सर्टिफिकेट. किती छान. आणि ताई सेवेकरा मी 2 सर्टिफिकेट पाठवलीत. हो हो एक दोन्ही म्हणजे पाहिले. पार्टिसिपेशनचं आणि दुसरं आहे ते हा. महाराष्ट्रात सिव्हिल आणि मी माझ्या इलेक्ट्रॉनिक ट्रेड मधून नाही आले सिव्हिल मधून मी नंबर आले ना. तेच ना किती हे कमाल हो ताई. हा तर ते हा वेगळा एक विषय होता की हा. मला ते तुम्हाला आणि तुम्हाला माहित आहे काहीतरी बेस असल्याशिवाय मी तुम्हाला सेवेकरानं अनुभव शेअर करत नाहीये. नाही तुमचे आणि युनिक दरवेळी असतात. हो. आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्यावेळी पहिल्यांदा माझं हे मी याच्यावर पण कधीतरी मी सांगेन की पूर्वी माझं नकारात्मक होतं खूप स्वतःबद्दल. हा हा एक तर हाईट कमी होती आणि पण ज्यावेळी मी स्वतःला ओळखलं, माझं स्किल ओळखलं आणि 100% एफर्ट्स मी केले. हा. त्यावेळी मला प्रत्येक गोष्टी म्हणजे जवळजवळ 99% कोणतं तर यांनी सांगितलंय ना एडिसननं की हा. 100% कसं होतं 99% तुमचे एफर्ट्स असतात अगदी. आणि 1% तुमचा फेथ असतो बरोबर. स्वतःवरचा किंवा अगदी. हायर रियालिटीवरचा. बरोबर बरोबर. मग त्यामुळे मग हे केल्यावर मला इतकं छान वाटलं. मग मी विचार केला की इतक्या वर्षांनी मी हा शेअर करणार आहे. अरे वा. आणि ताई तुम्ही ज्यावेळी हा व्हिडिओ शेअर कराल त्याबरोबर ते 2 सर्टिफिकेट पण शेअर करा. नक्की नक्की ताई. आणि त्यावेळी म्हणजे आणि मागच्या वेळी जी मी फी भरलेली होती आणि यावेळी सगळी फी माझी वसूल झाली आहे. हो खरं आहे. मग त्यामुळे मग टीचिंग मध्ये म्हणजे आपण ज्यावेळी शिकवतो हम्म. त्यावेळी मग आपल्याला म्हणजे मुलांनी जजमेंट कसं आपल्याला नेहमी वाटत असं की आपण चांगलं शिकवतो. बरोबर. पण कुठंतरी आपल्याला इट इज ही संधी मला परमेश्वरानं दिली दिली. की बाबा जजमेंट विथ अदर हे स्टुडंट कडून. तर खरंय खरंय. ते स्वामींना स्मरून मी माझं हे थांबवते आणि हा प्लीज शेअर करा ताई. हो श्री ताई. स्वामी हा, समर्थ. चालेल समजतं ताई.